हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं। मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही चाललो होतो बाहेर, वेळापूरला जायचं आहे आणि वेळापूर करून अकलूजला जायचं आहे काही कामानिमित्त। त्यासाठी आता आम्ही चाललो आहे आणि इथे बघा पंढरपूरच्या वारी येतात त्या निमित्ताने कॅनलला फुल पाणी सोडलेलं आहे। भरपूर असं पाणी सोडले कॅनलला, बघू शकताय तुम्ही, फुल सोडले। आता 4-8 दिवसापूर्वी काहीच नव्हतं पाणी, आता फुल सोडले। आता कुठेतरी जायचं म्हणल्यानंतर आधी गाडीचं पोट भरलं पाहिजे, आधी गाडीचा पोटोबा आणि मग विठोबा, अशी काहीशी ही गंमत होते। तर आम्ही आता गाडीमध्ये पेट्रोल टाकले आणि आता आम्ही चाललो आहे वेळापूरला। तर तुम्ही पण चला आता आमच्यासोबत। छान असं पावसाचं वातावरण झालं होतं, छान असा पावसाचा थोडा कुठेतरी रिमझिम असा आनंद घेत आम्ही चाललो होतो। दुपारी 5च्या दरम्यान आम्ही निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता वातावरण कशा पद्धतीचं आहे। पूर्ण असा आभाळाचा आणि छान असा वारा सुटलेला होता, दोन्हीचा असा आनंद घेत आम्ही चाललो होतो वेळापूरला। आता आम्ही आलो आहोत साळमुखमध्ये आणि हा रोड जातो, हा पंढरपूरला जातो इकडून आणि इकडे आम्ही चाललो आहे, हा रोड वेळापूरला जातो। तर आम्ही चाललो आता वेळापूरला। तुम्हाला आता हा बॅनर दिसला तो पंढरपूरच्या वारीचे जे लोक येतात वारकरी त्यांच्या वेलकमसाठी लावलेले आहेत। तिथं ठिकठिकाणी असे बॅनर लावलेले आहेत वेलकमसाठी वारकऱ्यांच्या। त्यानंतर मग बाळाला आली होती झोप, त्याला झोपवला आणि आम्ही दोघे पाठीमागे बसलो, मेधांश आणि मी। आणि देन फायनली आमचं वेळापूरमधलं काम झालंच नाही, मॅडमच नव्हत्या, त्यामुळे आम्ही चाललो आता पुढे। तर हे जे मंदिर दिसतंय ना, ते वेळापूरमधील प्रसिद्ध मंदिर आहे, श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर। तर आतून खूप छान आहे मंदिर। आम्हाला वेळ नव्हता, आम्हाला पुढे जायचं होतं अकलूजला आणि वेळ फार होत चालला होता, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन निघालो। तर इथे आता आषाढी वारीच्या पालख्या किंवा वाऱ्या जे काय येतात किंवा भाविक जे काय आपल्या पालख्यांचं दर्शन घ्यायला येतात त्यांच्यासाठी हा मेला टाईप असं थोडं आलेलं आहे। आणि आता इथून हा ब्रिज दिसतोय ना, तर तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक मैदान लागतं, त्या मैदानामध्ये पालख्या सोहळ्यांचं आगमन होणार आहे। आणि इथं विठुरायाची मूर्ती बघू शकता तुम्ही, किती छान अशी मोठीच्या मोठी उभी केलेली आहे। एवढ्या मोठ्या मैदानात सगळ्या पालख्या आणि जी काय भाविक वगैरे येतात दर्शन घेण्यासाठी, ते सगळे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये येतात। त्यानंतर मग आम्ही फायनली अकलूजमध्येच आलो। अकलूजमध्ये जे काय काम होतं ते आमचं झालं आणि आम्ही निघालो। आता वाजले होते रात्रीचे 9। आता म्हणलं जेवण करूनच जावं म्हणून आम्ही इथे एका हॉटेलमध्ये आलो, त्या हॉटेल जायका। खूप छान असं जेवण आहे त्यांचं, बघू शकता, खीर, वरण, आमटी, 2 भाज्या, चपाती तर गरम देतात बरं का ते करून आणि क्वालिटी पण छान आहे। 180 रुपयाला हे ताट होतं बघा, पण इतकं छान होतं ना की आम्ही अकलूजला गेलो की कायम ह्याच हॉटेलमध्ये जेवतो आणि छान आहे जेवण पण। तुम्ही सुद्धा कधी या रूटने जात असाल ना तर या हॉटेलला नक्की भेट द्या, छान क्वालिटी छान जेवण आहे। त्यानंतर मग ऑब्वियसली आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। रात्रीचे वाजले होते 9:30 आणि तुम्ही बघू शकताय गाण्याचा आनंद आहे आणि आम्ही आता जातो घरी। गुड नाईट, बाय बाय। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर वादे पूरे मैं करूंगा, फेरे भी साथ ही लूंगा, थोड़ा वेट तो कर ले बेबी, तारों से मांग